बघत आता घेऊया उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। तुळजाभवानी मंदिराचा जुना गाभारा आणि शिखर काढून नव्याने बांधलं जाणार आहे। शिखराच्या वजनामुळे मंदिरातील शिळेला तडे केल्याची बाब पुरातत्व विभागाच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये समोर आलेली आहे। दरम्यान अहवाल येण्याआधीच भाजप आमदार राणा पाटलांनी ही माहिती समोर आणली। कुंभमेळ्यातील प्रयागराज इकडे स्नान करणाऱ्या महिलांचे फोटो व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या सांगलीतील तरुणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळ दिल्या। अहमदाबाद पोलिसांच्या सायबर पथकाने शिराळा पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली। चीनच्या संशोधकांनी वटवाघुळांमधील नवीन कोरोना व्हायरस शोधून काढलेला आहे। त्यामुळे जगभरातील देशांची आता चिंता चांगलीच वाढली आहे। 5 वर्षांपूर्वी चीनच्या वुहानमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळेच लाखो लोकांचा मृत्यू झाला होता। छत्रपती संभाजीनगरच्या फुलांब्रीतील आदर्श सेकंडरी स्कूलमधील परीक्षा केंद्रांवरती मास कॉपी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। खुद्द जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी हा प्रकार उघड केलेला आहे। 12वीच्या गणिताच्या पेपरसाठीच्या सगळ्या कॉपी मीना यांच्या पथकाने जप्त केल्या। वेश्यांच्या सिनेमांना आपण गर्दी करून भरपूर पैसे मिळवून देतो, तसंच छावासारख्या ऐतिहासिक सिनेमाला सुद्धा पैसे मिळवून द्या असं विधान कालीचरण महाराजांनी केलेलं आहे। त्यांच्या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। मालेगावमध्ये यंत्रमाग कामगारांनी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढलेला आहे। किमान वेतनासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी यंत्रमाग कामगार हे आक्रमक झाले। दिव्यामध्ये अनधिकृत इमारतींवर कारवाई होणार असल्याने नागरिक संतप्त झालेले आहेत। संभाव्य कारवाईच्या विरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केलाय, आंदोलन केलेलं आहे। पुतळे फासावरती लटकवत अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले। बुलढाणा जिल्ह्यातील लांजूड इकडे ग्रामस्थांना 8अ उतारा मिळालेला नाहीये। गेल्या 50 वर्षांपासून ग्रामस्थ राहत आहेत, मात्र 8अ हा उतारा मिळत नसल्यामुळे घर बांधण्यासाठी परवानगी मिळत नाहीये। त्यामुळे संतप्त नागरिकांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले। यवतमाळमध्ये कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडलेला आहे। महागाव तालुक्यातील कोठारी इकडे आदर्श विद्यालयातून व्हॉट्सअॅपवरती 10वीचा पेपर व्हायरल करण्यात आलेला आहे। या विरोधामध्ये केंद्र संचालक श्याम तासले यांच्यासह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। इंदापूर तालुक्यातील शहा ग्रामपंचायतीच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरांच्या प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलेलं आहे। यावेळेला ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। गोंदियाच्या तिरोडाचे वन परिक्षेत्र अधिकारी RG मून यांच्यासह अन्य 8 क्षेत्र सहाय्यकांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। रोपवन कामामध्ये गैरप्रकार, शासकीय रकमेचा अपहार केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली। गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील पोयारकोटी इकडे गावातील गावकऱ्यांनी माओवाद्यांच्या विरोधामध्ये ठराव केलेला आहे। ठराव पारित करत माओवाद्यांना गावबंदी करण्यात आली। हिंगोलीमध्ये स्वतंत्र न्यायिक जिल्हा न्यायालयाचं उद्घाटन आणि न्यायालयाच्या नूतन इमारतीचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडला। हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील आठवड्याभरापासून तापमानात वाढ झालेली आहे। त्यामुळे लिंबाची मागणी सध्या वाढलेली आहे। बाजारात लिंबांच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे प्रति किलो लिंबाला 100 रुपयांचा दर मिळतोय। मिरचीचा आगार म्हणून ओळखला जाणाऱ्या नंदुरबारमध्ये मिरचीचा हंगाम अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे। मागील वर्षाच्या तुलनेमध्ये मिरचीची आवक 40 ते 45% घटली आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील सूर्यफूल पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणामध्ये घटलेला असून मोजक्या शेतकऱ्यांनी सूर्यफुलाची लागवड केलेली आहे। शेतकरी हरभरा आणि चिया पिकाकडे वळल्यामुळे सूर्यफुलाचं क्षेत्र घटलं आहे। वाशिम जिल्ह्यातील रिसोड बाजार समितीमध्ये रविवारी हळद परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे। रिसोड परिसरात हळदीचं वाढतं क्षेत्र लक्षात घेत उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे। वाशिममध्ये शेतातील करडई पिकावरती मावा आणि किडीचा प्रादुर्भाव झाला। त्यामुळे प्रादुर्भावाला नियंत्रित करण्यासाठी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तेलबिया संशोधन विभागाकडून ड्रोनद्वारे जैविक कीडनाशकांची फवारणी केली जाते। मीरा रोडच्या काशीमीरा परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर मद्यपान करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे। या प्रकारानंतर स्मारक परिसरात 24 तास सुरक्षा द्यावी आणि अवैध पार्किंग बंद करावं अशी मागणी जोर धरू लागली। उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी शहरातील उद्यानांना भेट देत पाहणी केलेली आहे। यावेळेला
अनेक उद्यानांची दुरावस्था झाल्याने त्यांचं निदर्शनास आलं। याबाबतचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले। डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारतींचं प्रकरण चांगलंच तापलेल्या न्यायालयामध्ये जाण्याच्या नावाखाली संबंधित बिल्डर आज सुद्धा रहिवाशांकडून लाखो रुपये उकळत असल्याचा आरोप ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी केलेला आहे। या प्रकरणी 2,500 तक्रारी करत लवकरच भव्य मोर्चा काढणार असल्याचा इशारा सुद्धा दिला आहे। नागपुरात जीबीएसचा आणखीन एक बळी केलेला आहे। 32 वर्षीय रुग्णाच्या जीबीएसमुळे उपचारादरम्यान मृत्यू झालाय। नागपुरात जीबीएसने दगावलेल्या रुग्णांची संख्या आता 3 वरती पोहोचली। काँग्रेसच्या निरीक्षक पदावरून डावलल्यानंतर रवींद्र धंगेकरांनी डिवचणारा स्टेटस ठेवलेला आहे। नुकतीच एकनाथ शिंदेंची भेट घेऊन आलेल्या धंगेकरांनी भगव्यासह स्टेटस ठेवल्यामुळे ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। बदलापूर जवळील सोनिवली भागामध्ये डोंगराला भीषण वणवा लागलेला आहे। या वणव्यामध्ये शेकडो एकर जागेतील वनसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी आलेली आहे। दरम्यान वणव्याच्या स्थळी वनविभागाचा अधिकारी न आल्यामुळे गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला। नवी मुंबईच्या शिरफाटा रोडवरती ट्रक चालकाने टेम्पोला जोरदार धडक दिलेली आहे। अपघातानंतर ट्रक चालक स्टेअरिंगमध्ये अडकून पडलेला होता। दरम्यान धडक देणारा ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला। नवी मुंबईच्या नेरूळमध्ये घरगुती वादातून पतीने पत्नीवरती धारदार शस्त्राने हल्ला केलेला। या हल्ल्यामध्ये महिला गंभीर जखमी झाली। भिवंडी तालुक्यातील पडघ्याजवळून वाहणारी कुंभेरी नदीपात्राला जलपर्णींनी वेढा दिलेला, त्यामुळे नदीचं पाणी प्रदूषित झालंय। दरम्यान महाशिवरात्री आधी कुंभेरी नदीची साफसफाई करावी अशी मागणी नागरिक करतायत। दक्षिण मुंबईतील मेट्रो सिनेमाजवळ इमारतीला आग लागलेली। मरीन चेंबर इमारतीच्या 5व्या मजल्यावरती आग लागलेली आहे। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। अंबरनाथ तालुक्यातून वाहणाऱ्या नद्यांमधील कचऱ्यामुळे पाणी प्रदूषित झालेलं आहे, त्यामुळे वनशक्तीच्या माध्यमातून चामटोली कोपऱ्याच्या वाडी चिंचवली या गावकऱ्यांनी एकत्र येत नदीपात्रात स्वच्छता मोहीम राबवली। या मोहिमेमध्ये भाजप आमदार किसन कथोरेंनी सुद्धा सहभाग घेतला। ठाण्याच्या दिवा परिसरातील बेकायदेशीर आणि अनधिकृत इमारतींवरती ठाणे पालिका कारवाई करणार आहे। दरम्यान या कारवाईला दिवेकरांनी विरोध केलाय। फास लावून घेतलेला प्रतिकात्मक पुतळा इमारतीच्या मधोमध लावून आमच्या बळीला जबाबदार कोण असा संतप्त सवाल दिवेकरांनी केलाय। नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवरील कारवाई अखेर संपलेली आहे, त्यामुळे आता नागरिक चौकात जमायला सुरुवात झाली आहे। जमावबंदी असतानाही नागरिक एकत्र येत असल्यामुळे शहरात तणावाचं वातावरण कायम आहे। या सगळ्या वेगवान बातम्यांनंतर एक छोटासा ब्रेक घेतो आणि लगेचच परत येतोय। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।